2022 साली मी हेअर ट्रान्सप्लांट केलं 15 ऑक्टोबर 2022 साली. त्याच्या आधी मी 29 ऑगस्ट 2020 सालीसुद्धा ट्रान्सप्लांट केलेलं. पण त्यावेळी तो जो काही रिझल्ट एक्सपेक्टेड होता तो एक्सपेक्टेड रिझल्ट काही मिळाला नाही. त्याच्यानंतर मी सरांना भेटलो. मग त्यांनी मला खात्री दिली की आता आपण जे नेक्स्ट ट्रान्सप्लांट करतो आहे ते केल्यानंतर जे काही एक्सपेक्टेड रिझल्ट आहेत ते तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील. मग अगदी एक आठवड्याच्या सरांना भेटलो. त्याच्यानंतर एक आठवड्याचीच अपॉइंटमेंट घेतली आणि 15 ऑक्टोबर 2022 साली मी ट्रान्सप्लांट केलं. त्याच्यानंतर जो काही एक्सपेक्टेड रिझल्ट होता ते 1-2 महिन्यानंतर जो काही एक्सपेक्टेड रिझल्ट होता तो रिझल्ट मिळायलासुद्धा चालू झाला. त्या साईड बाय साईड मेडिसिनसुद्धा चालू होतेच, प्लस PRPसुद्धा चालू होती. PRPमुळे तर बराच फायदा झाला. माझं बघून माझा अजून एक मित्र आहे, त्यानंसुद्धा माझं बघून इथं आम्ही दोघांनी म्हणजे एक आठवड्याच्या फरकानंच अपॉइंटमेंट घेतली आणि त्याचासुद्धा एक्सपेक्टेड रिझल्ट आहे. त्याचंसुद्धा हेअर ट्रान्सप्लांट एक नंबर झालं. हेअर ट्रान्सप्लांटचा एक्सपिरियन्ससुद्धा खूप छान होता. त्या दिवशी सकाळी आलो. सुरुवातीला म्हणजे एका दिवसात झालं तर होईल, नसेल तर दुसऱ्या दिवशीसुद्धा यावं लागेल असं सांगितलेलं. पण एका दिवशीच पूर्णपणे ते झालं. म्हणजे जे काय ट्रान्सप्लांटची प्रोसिजर होती ती एका दिवसातच पूर्ण झाली आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स हा खूप छान होता. हेअर ट्रान्सप्लांटचा चांगला रिझल्ट दिल्याबद्दल निर्मिती क्लिनिकचे आभार.